निश्चित सर, निश्चित सर. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग येतातच आहे, जसं आता आपण सांगितलं. पण आम्हा तरुण पिढीला हे जाणून घेण्यास आनंद होईल की अजून अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या येऊ घातल्या आहेत सर. हे आपल्याला कल्पना आहेच की अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला, इथरचा आला, JSW एनर्जीचा आला. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. इथे आपल्या ज्या काही संघटना आहेत, मसिहा असेल किंवा इतर सगळ्या 2-3 संघटना, इतकं उत्तम या सगळ्यांचं काम आहे की आज मी तुम्हाला खरंच सांगतो, छत्रपती संभाजीनगरला आम्ही उद्योजकाला घेऊन आलो की तो छत्रपती संभाजीनगरच्या प्रेमातच पडतो. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून, DMICतलं, आणि त्याचं ज्यावेळेस इथल्या उद्योग जगताशी इंटरॅक्शन होतं त्यावेळी इथलं जे स्किल त्याच्या लक्षात येतं, इथली जी इकोसिस्टीम लक्षात येते, इथे जी काही एक इंडस्ट्री आणि बिझनेसचं वातावरण जे त्याला पाहायला मिळतं, त्यामुळे आलेला व्यक्ती इथे इन्व्हेस्टमेंट करूनच जातो. त्यामुळे आता खूप इन्व्हेस्टमेंट पाईपलाईनमध्ये आहे. काही चांगल्या पद्धतीनं FDI हे आता डावोसमध्येही त्या ठिकाणी आमची चर्चा चाललेली आहे. तेही आपल्या मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. काही सस्पेन्स राहू द्या, तो डावोसमधनं आल्यावर सांगतो. निश्चित सर, धन्यवाद सर. सर, जसं आपण म्हणालात की DMIC किंवा ऑरिक सिटी हे निश्चितच आता खूप चांगली डेव्हलपमेंट तिकडे होत आहे. पण सर, संभाजीनगरमधील ह्या कनेक्टिव्हिटीसाठी सर आपण काय करणार आहात? कारण एंट्री पॉइंट, एक्झिट किंवा अतिक्रमण याविषयी आपलं काही. हे खरं आहे की काही अडचणी निश्चितपणे आहेत. आता DMIC मध्ये आपल्याला म्हणजे या सगळ्या अधिकची लँड, अधिकची जागा करणार, त्या आपल्याकडे जागा कमी पडायला लागली आहे. मोठ्या प्रमाणात अँसिलरीज येणार आहेत, त्यांच्याकरता जागा आहे, ती जागा आपल्याला करायची आहे. त्यानंतर 2 MIDC आपल्या किंवा 2 हे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना जोडणारा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. त्याची समृद्धीशी कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार करायची आहे. ही सगळी कामं आता हातात घेतली आहेत. म्हणजे आता यातलं कुठलंही काम राहिलं नाही, त्याचा आराखडा झाला, त्याला मान्यता दिली. ही कामं देखील आता याच्या पुढे आपण करणार आहोत. आणि यासोबत आपल्याला लक्षात असेल की पहिल्यांदा 2015 साली छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांकरता 100 कोटी रुपये मी दिले होते. आणि तेव्हापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते आपल्याला मोठे करता येतात, ते कॉन्क्रीटचे किंवा चांगले करता येतात, ही भावना तयार झाली. आणि काही रस्ते त्या काळामध्ये झाले, मध्यंतरीच्या काळात काही रस्ते झाले. आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम झालेली आहे. त्यामुळे जिथे अतिक्रमण काढलंय तेही रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत. आता जी काही यावेळेस महानगरपालिका आपली निवडून येईल, त्या महानगरपालिकेच्या अजेंड्यावर आपण हे ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरचे सगळे DP रोड अतिक्रमण मुक्त करायचे आणि त्याची जी DPची लेंथ आणि ब्रेड्थ असेल तेवढे ते करायचे, चांगले करायचे, मजबूत करायचे, व्हाईट टॉपिंगचे किंवा कॉन्क्रीटचे करायचे. हाच आपला अजेंडा असणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात रस्त्याच्या बाबतीत एकदम खड्डेमुक्त आणि बदललेलं छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला पाहायला मिळेल.